अत्यंत धक्कादायक बातमी आहे। अभ्यासात फोकस वाढवण्याच्या नादात नागपुरात विद्यार्थ्यांना ड्रग्सच्या आहारी लावण्याचा गोरखधंदा सुरू आहे। टिकली एवढ्या ड्रग्सनं नागपूरकरांना कसं चिंतेत टाकलंय पाहूयात या रिपोर्टमध्ये। टिकली सुन पहा आणि ते साधं स्टिकरही नाही तर ते आहे ड्रग्स। होय, ड्रग्सच। नागपूरला या LSD ड्रग्स सोबत महाविद्यालयीन तरुणांना पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे। एखादं स्टिकर भासावं असं हे ड्रग्स पाहून पोलीसही चक्रावून गेले। टिकली एवढ्या आकाराच्या या ड्रग्सला सहज लपवता येणं शक्य आहे आणि याचा फायदा घेऊन तरुणाईला व्यसनाधीन करण्याचं नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात फावत असल्याचं दिसतंय। पहा हे LSD ड्रग्स कसं आहे आणि त्याची किंमत काय। नाव लायसर्जिक ऍसिड डायथॅलअमाइड LSD। स्वरूप अत्यंत शक्तिशाली सायकेडेलिक ड्रग। किंमत एका छोट्या डॉटची किंमत तब्बल 10,000 रुपये। विक्री कागदाच्या लहान पेपरवर किंवा स्टॅम्प सारख्या तुकड्यांमध्ये होते। आकर्षण स्माइली किंवा आकर्षक डिझाईन्समुळे युवकांना याचं आकर्षण असतं। पोलिसांनी नागपुरात तब्बल 1,70,000 रुपये किमतीचं हे LSD ड्रग्स जप्त केलाय। याचं कनेक्शन आता पुणे आणि मुंबईपर्यंत पोहोचलंय। या रॅकेटमधला मुख्य आरोपी अद्याप फरार आहे। त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर या ड्रग्स व्यापाराचे धागेदोरे आणखीन कुठपर्यंत पसरलेत हे स्पष्ट होईल। माहितीच्या आधारावर आम्ही एक रेड केली होती। त्या रेडमध्ये आम्हाला एक LSD म्हणून जे नवीन प्रकारची ड्रग आहे ती सापडली आणि त्याच्यात 2 युवा मुले त्याचे सापडले होते आणि ते कन्झ्युम करण्याची एक वेगळी त्यांची पद्धत आहे। स्टिकरची फॉर्ममध्ये येतात आणि तो स्टिकर आपण तोंडात ठेवतो आणि तर त्याचे जे आहे स्लोली त्याचे जे ड्रग आहे त्याचा इम्पॅक्ट होतो किंवा ते आपल्या शरीरामध्ये जातात। तपासामध्ये समोर आलेली माहिती हादरवून सोडणारी आहे, कारण नादान विद्यार्थ्यांना हे ड्रग्स घेतल्यामुळे अभ्यासावरचा फोकस वाढतो आणि आपण जास्त वेळ जागा राहू शकतो असं सांगण्यात येतं। मात्र यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचंही समोर आलंय। तर हे LSDचा उपयोग ते रेव पार्टी म्हणून होत असतात। आता हे मुलं जे म्हणतात आहे की हे ड्रग घेतल्यानंतर आम्हाला फोकस कॉन्सन्ट्रेशन वाढलं वगैरे, तर हे असं होणं शक्य नाही आहे। कसं आहे की या ड्रग घेतल्यानंतर माणूस ट्रान्समध्ये जातो आणि त्या क्षणाला तो काय वागतो आहे ते त्याला रिॲलिटी परसेप्शन राहत नाही, म्हणजे वास्तविक त्याच्यासोबत काय होतंय हे त्याला कळत नाही। त्याच्यामुळे तो त्या स्थितीमध्ये असतो की त्याला असं वाटतं की त्याचा खूप फोकस वगैरे वाढलेला आहे। टिकली एवढं हे ड्रग्स कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं पोहोचवलं जातं। जिभेखाली ठेवताच त्याचे दीर्घकाळ परिणाम दिसतात। कॉलेज युवकांसाठी घातक असलेलं हे ड्रग्स पोलिसांनी जप्त तर केलं। आता या ड्रग्स तस्करांवर पोलीस कारवाईही करतील। मात्र आता पालक आणि विद्यार्थ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे, अन्यथा कॉलेजमध्ये रिफ्रेश होण्याच्या नादात नशामुक्ती केंद्रात रिस्टार्ट करण्याची वेळ येईल। पराग ढोबळे, साम TV न्यूज, नागपूर।